नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज आलेलो आहे आपल्या सोमटण्याच्या इकडचं कलश मंदिर आहे तिकडे, आणि हे मंदिर खूप छान आहे आणि आतला भाग तर एकदम मस्त आहे। तुम्हाला हे मंदिर एक दाखवतो आणि एकदम छोटासा ब्लॉग आहे आपला। चला तर मी तुम्हाला मंदिराची सर्व माहिती देतो आपल्या काकांकडून। तर मंडळी हे बघा, हे आपल्या कलश मंदिराचा एंट्रन्स आहे। बघा किती छान आहे, आणि तो आपला त्या साईडला समोर गणपती बाप्पा आहे। हे बघा जे आहे बघा, तर हे इकडनं आहे तसं एंट्री, इकडनं गाडी यायला जागा आहे बघा, सीमा बघू शकता तुम्ही। हे तिथं कसं आहे बघा, एकदम छान। आपण या मंदिराची माहिती त्या काकांकडनं घेऊया जे इथे केअर टेकिंग करतात। बघूया कसं आहे हे ते मंदिर। तर हे बघा मंडळी, मी आता इथे आहे बाजूच्या साईडला। तुम्हाला मी आता सर्व मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो। खूप शांत ठिकाण आहे, एकदम भारी वाटतंय मला। दुपारचे 2 वाजलेले आहेत, एकदम मस्त एरिया। आणि त्या तिकडे समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे, आपलं बिर्ला गणपती टेम्पल। हे बघा, या बाजूनी असं ते मंदिर आहे जिथे स्टेप्स आहेत थोड्या, आणि तुम्हाला वरती जायचं। आणि हे बघा, हे मंदिराचे नियम्स आहेत इथे की तुम्हाला जर मंदिरामध्ये प्रवेश करायचा असेल तर तुम्ही जरा डिसेंट कपडे घाला। म्हणजे कसं, हाफ पॅन्ट हाफ टी शर्ट वगैरे नाही चालणार, नॉर्मली वन पीस वगैरे नाही चालत। गर्ल्ससाठी साडी पायजामा जीन्स वगैरे चालेल मस्त एकदम, आणि तुम्ही दर्शन घेऊ शकता। आतमध्ये व्हिडिओ काढायला मनाई आहे। बघूया, हे बघा आता पावसाचं वातावरण झालेलं आहे। इथे एक म्युझियम आहे, चला मी तुम्हाला ते दाखवतो। बघा इथे म्युझियम आहे, मेडिटेशन हॉल आहे। आणि इकडे बघा, इथे लिहिले आहे माँ बाप। हे बघा किती छान आहे, तुम्ही बघू शकता, एकदम मस्त आहे। हा असं वगैरे इथे झाड आहे वगैरे मस्त दाखवलं आहे, लाईटिंग खूप असं मस्त दाखवलेलं आहे इकडे। हॅलो 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 बघा किती मस्त वाटतंय, एकदम मस्त मंदिर आहे। तर मी आता जरा या मंदिराची माहिती घेतो। इथले आपले काका आहेत, ते मला जरा माहिती सांगतील। काका तुमचं नाव सांगा पहिले। साबळे। तर काका ओके, तर काका आपल्या मंदिराचं काय आहे म्हणजे इतिहास आहे, तुम्ही सांगू शकता? कसे लोक येते जाते, काय रोड तसे कलश मंदिर म्हणजे फेमस आहे, लोक येते। हां, आणि तसं हे मंदिर मग किती वर्षापूर्वी बांधलं होतं? हे म्हणजे 4-5 वर्षे याचं काम चालू होतं। 2014ला पैसे झाली याची। हां, जवळजवळ 11 वर्षे चालू होतं। म्हणजे तुम्ही 12 वर्ष इथे काम करताय? 12-13 वर्षे, हां 13 वर्षापासून मी इथे कामाला। कसं आहे, मॅनेजर म्हणा ना ते, मग काही म्हणा, म्हणजे तुम्ही अंडर तुमचे सगळं तुम्ही इथे मंदिराची सगळी देखभाल बघता। म्हणजे मंदिराचं म्हणजे वैशिष्ट्य काय तुम्ही मला सांगू शकता का? तसं म्हणजे काही नाही, लोक येते जरा सुंदर दिसतं, बघण्यासारखं आहे म्हणजे, आणि दिसाय बी व्यवस्थित आहे म्हणजे असं आहे ना, त्यामुळे लोक हौशीने येतात असं आहे ना। म्हणजे बघू शकता तुम्ही काकांच्या मागे जे म्हणजे एकदम मस्त स्वच्छता आहे, स्ट्रक्चर आहे, स्वच्छता आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो। एकदम म्हणजे खूप मस्त आहे, आणि काकाने अशी खूप अशी छान माहिती दिली आपल्याला। काका धन्यवाद, तुमचा मी आभारी आहे तुम्ही सांगितल्याबद्दल। किती छान असं आहे,
तुम्ही बघू शकता. चला तर मंडळी, तुम्हाला ह्या मंदिराचा परिसर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला एक्सप्लोर विथ अखिलेशला. आणि अशाच आपण काही नवीन नवीन ठिकाणी जाऊन एक्सप्लोर करूया. आणि काही मंदिर असतील, काही नेचर असेल किंवा आपले जे काही ब्लॉग्स असतील त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ लाईक आणि कमेंट जरूर करा. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता बाय बाय.